नमस्कार, मी अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. मी आज सेकंड ट्रायमेस्टर प्रेग्नन्सी केअर आणि सेकंड ट्रायमेस्टरमध्ये कुठल्या चुका टाळायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी करायच्या आहेत यावरती हा व्हिडिओ बनवते. याआधी मी फर्स्ट ट्रायमेस्टरवरती सुद्धा व्हिडिओ बनवला होता, ज्यावरती तुम्ही मला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, मला प्रोत्साहित केलं आहे आणि तो व्हिडिओ मी आय बटनमध्ये लिंक केला आहे, तो तुम्ही जरूर पाहू शकता. सो आजचा व्हिडिओ मी बनवला आहे सेकंड ट्रायमेस्टरवरती. सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे तुमचे 12 to 28 वीक्स. ही फेज प्रेग्नन्सीची सगळ्यात कम्फर्टेबल फेज अशी मानली जाते. पण जरी ही फेज जरा लाईट असते, तुम्हाला छान वाटत असतं, आता नॉजिया थोडा कमी झालेला असतो, तुम्ही जास्त खायला लागता, एनर्जी लेवल्स गुड असतात, तरीसुद्धा जर तुम्ही काही असे मिस्टेक्स केले तर पुढे जाऊन बाळाच्या आणि तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर मी व्हिडिओच्या एंडला अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी पण सांगणार आहे, ज्या चुका टाळल्याने तुमची प्रेग्नन्सी एकदम सेफ आणि हेल्दी राहील. सो सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे 13 to 28 वीक्स याला अजून अधिक सेफ, हेल्दी करण्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही काय करायची तर नंबर 1 गोष्ट म्हणजे न्यूक्ल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन करणे आणि डबल मार्करची टेस्ट करणे. ही एक नॉन निगोशिएबल गोष्ट आहे, जी मी आमच्या दैनंदिन येणाऱ्या OPDमधल्या सगळ्या पेशंट्सला समजावून सांगते की तुम्हाला NT स्कॅन आणि डबल मार्कर हे केलंच पाहिजे. याच्यामध्ये काही जुजबी हॉर्मोन्सच्या थ्रू तुम्हाला बाळाला काही कॉमन जेनेटिक प्रॉब्लेम्स नाही ना, हे आढळून येतं. आणि न्यूक्ल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन म्हणजे NT स्कॅनमधून सुद्धा तुम्हाला जर बाळाला काही अवयवाला धोका असेल किंवा स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी असेल तर हा एक अर्ली अनॉमली स्कॅन म्हणून मानला जातो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी करून घ्यायच्यात. नंबर 2 वर आहे गुड न्यूट्रिशियस डाएट. तुम्ही हेल्दी मील्स, हायड्रेशन, 2 to 3 लिटर्स पाणी हे घेतलंच पाहिजे. ह्या 13 वीक्सच्या पिरियडनंतर तुमचं वजन वाढत गेलं पाहिजे आणि ह्या 28 आठवड्यांपर्यंत तुम्ही 2 ते 4 kg वेट पुट ऑन करू शकता. जर तुम्ही बॅलन्स्ड मील घेतलं, व्यवस्थित प्रोटीन आणि फायबरचा त्यामध्ये आहार समावित केला तर तुमच्या बाळाच्या मसल्सला, बोन्सला अजून अधिक मदत होते आणि त्याची आणि तुमची दोघांची वाढ व्यवस्थित होते. शेवटी बाळाचे मसल्स किंवा बाळाचे बोन्स हे तुमच्यातून मिळणाऱ्या कॅल्शियमपासूनच बनत असतात. त्यामुळे सेकंड ट्रायमेस्टरच्या न्यूट्रिशनमध्ये तुम्हाला कॅल्शियमयुक्त गोष्टी, फायबरयुक्त गोष्टी, प्रोटीनयुक्त गोष्टी अशा सगळ्यांचा समावेश करायचा आहे आणि एनर्जीसाठी भरपूर कार्बोहायड्रेट्स घ्यायचे आहेत. पण याचा अर्थ असा नाही आहे की जंक फूड खायचं आहे किंवा वजन अतिरिक्त वाढू द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी मॉडरेशनमध्ये केल्या पाहिजे. आत्तापर्यंत जर तुम्ही व्यायाम केला नसेल तर तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे सेफ फिजिकल ॲक्टिव्हिटी आता सुरू केली पाहिजे. तर माइल्ड जॉगिंग, वॉकिंग, योगा, प्राणायामा, डीप ब्रीदिंग या सगळ्या गोष्टी तुम्ही आता सुरू केल्या पाहिजे. याच्याने पेल्विक ऑर्गनला ब्लड फ्लो, तुमच्या मनशांतीसाठी मिळणारा जो रक्तपुरवठा आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाढतात आणि बाळाच्या वजन वाढीला थोडीशी मदत मिळते आणि तुमच्या पण युट्रसला रिलॅक्सेशनसाठी त्याच्याने मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही जर सेकंड ट्रायमेस्टरपासून एक्सरसाइज केली तर ह्याचा परिणाम आपल्या डिलिव्हरी आउटकमवरती सुद्धा होतो आणि नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस सुद्धा वाढतात. त्यामुळे गो फॉर इट आणि फिजिकली ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी इज द बेस्ट प्रेग्नन्सी. चौथी महत्त्वाची टिप आहे की मेंटल हेल्थला इग्नोर नाही केलं पाहिजे. जर तुमच्या सराउंडिंग वातावरणात स्ट्रेस आहे किंवा टेन्शन्स आहे त्यापासून स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे. अतिशय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून पुढं गेलं पाहिजे. आता या प्रेग्नन्सीपुरतं तरी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या बाळापर्यंत पॉझिटिव्ह वाईब्सच पोचल्या पाहिजे. जर कुठले टेन्शन्स असतील तर तुम्ही घरच्यांशी त्याबद्दल बोला आणि चांगली झोप मिळेल असं सगळं वातावरण ठेवा. तुम्ही खाल्लेलं अन्न, तुम्ही घेतलेली झोप तुम्हाला पुरेशी मिळायला पाहिजे, तुमच्यापर्यंत ती बॉडीला पोचायला पाहिजे. ते म्हणतो अंगाला लागलं पाहिजे. तर तशा प्रकारचं मी बोलतेय की मेंटल हेल्थ खूप जपली पाहिजे आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुमच्या फॅमिलीशी ते बोलले पाहिजेत. 5वी महत्त्वाची टिप म्हणजे मेडिसिन स्वतःहून बंद नाही करायचे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला DHA युक्त फॉलिक ॲसिड चालू होतं. 12 वीकपासून हे तुम्ही घ्यायचं आहे. तुम्हाला 16th वीकपासून आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या चालू होतात, प्रोटीन पावडर चालू होते. तुम्हाला पहिलं TTचं इंजेक्शन ह्यावेळी जातं. त्याच्यानंतर परत तुम्ही सेकंड डोस ऑफ TT इंजेक्शन घेता. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला काही प्रोजेस्ट्रॉन सपोर्ट दिलेले असतील तर ते हळूहळू करून तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानंतरच टेपर करायचे आहेत. जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तरीसुद्धा ह्या सगळ्या गोळ्या एक्स्ट्रा घेऊन जायच्या आहेत तुमच्याकडे, सो दॅट जर अचानक तुम्हाला सप्लिमेंट्स मिळाले नाही तर तसं व्हायला नाही पाहिजे.
ओके. आणि समजा जर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी चालू असतील, जसं की ॲस्पिरिनची टॅबलेट आहे, हिपॅरिनचे इंजेक्शन्स आहेत, तर ह्यासुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच बंद करायचेत. तुम्हाला ज्या डोसने ते चालू ठेवलेलं आहे त्याच डोसमध्ये तुम्ही ते चालू ठेवायचे. स्पेशली IVFच्या पेशंट्सनी तर कुठलीच गोष्ट न विचारता बंद नाही करायची. आणि 6वी खूप महत्त्वाची टिप म्हणजे अनॉमली स्कॅन हे मिस नाही करायचं आहे. ॲटलिस्ट तुम्ही अनॉमली स्कॅन म्हणजे बाळाची व्यंगाची मोठी 5व्या महिन्यातली सोनोग्राफी केलीच पाहिजे. यामध्ये तुमच्या बाळाचं ब्रेन, स्पाईन, फेस, हार्ट आणि स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काही पोटात फुगा आहे का, इंटेस्टायनल काही डिफेक्ट आहे का, बाळाच्या मूत्रपिंडात काही प्रॉब्लेम आहे का, किडनीला काही इश्यू आहे का, बोन्सला काही प्रॉब्लेम आहे का, फूटला काही प्रॉब्लेम आहे का, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला कळू शकतात. आणि समजा जर डबल मार्करला हाय रिस्क होती, तुम्ही त्या अनुषंगाने NIPTची टेस्ट केली, तर ते प्लस डबल मार्कर आपल्याला खूप खूप उपयोगी ठरू शकतं. अशा काही केसेस मी बघितल्या ज्याच्यामध्ये आम्हाला पुढे जाऊन ॲम्निओसेंटेसिस करावं लागलं आहे आणि वेळीच त्यांचा गर्भपात करून ती प्रेग्नन्सी आम्हाला थांबवता आलेली आहे, कारण बाळाला व्यंग होतं. सो अशा प्रकारे तुम्हाला दिलेला शेड्यूल तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचा आहे. आणि आता वळूया त्या 5 चुकांकडे, ज्या जर तुम्ही टाळल्या तर तुमची सेकंड ट्रायमेस्टरची जर्नी आणि तुमची एंटायर प्रेग्नन्सी खूप हेल्दी आणि सेफ असू शकेल. सो नक्की या 5 चुका तुम्ही टाळायच्या आहेत. टिप नंबर 1, ज्या पण केसेसमध्ये तुम्हाला NIPT ॲडवाईस केलेला आहे त्या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही NIPT केलं पाहिजे, म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह प्रीनेटल टेस्टिंग करून घेतलं पाहिजे. यामध्ये जर कुठला जेनेटिक किंवा क्रोमोझोमल प्रॉब्लेम आढळला तर त्याची पूर्ण तपासणी तुम्ही ॲम्निओसेंटेसिस किंवा कोरिओ ॲम्निओसेंटेसिसवरती करू शकता, तर ती तुम्ही टाळली नाही पाहिजे. जर अनॉमली स्कॅनमध्ये बाळाच्या हृदयाला कुठलाही प्रॉब्लेम आढळतोय तर त्यानंतर तुम्ही 24 आठवड्याला फिटल 2D एको नक्कीच केला पाहिजे. यामध्ये बाळाच्या हृदयाला काही होल असेल किंवा भोक असेल किंवा कुठलाही व्हॅल्व्युलर प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा तुम्हाला दिसू शकेल आणि त्याच्यावरती काय ते ट्रीटमेंट करता येते. तिसरी खूप महत्त्वाची चाचणी म्हणजे थॅलेसिमिया आणि सिकल सेलची स्क्रीनिंग टेस्ट. मी काही पेशंट्स बघितले ज्यांची पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी पण HB कंटिन्युअसली लो राहायचं, तरीसुद्धा त्यांनी अजूनसुद्धा त्याचं कारण ओळखलेलं नाही आणि त्यांना असतो थॅलेसिमिया किंवा सिकल सेल डिझीजचा मायनर फॉर्म. तर असं काहीतरी असताना तुम्हाला HB इलेक्ट्रोफेरेसिस केलं पाहिजे आणि त्याचं पूर्ण शंका निरसन करून घेतलं पाहिजे. चौथी मोस्ट इम्पॉर्टंट टिप म्हणजे हॉर्मोनल डिसऑर्डर्स. मी असे बघितलेले पेशंट्स आहेत जे थायरॉईडची टेस्ट फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये पण करत नाहीत, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये पण करत नाही आणि त्यांच्याकडून त्यांच्या बाळाला मिळणारा थायरॉईड हॉर्मोन कमी पडतो आणि बाळाच्या बुद्धीवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड ट्रायमिस्टरमध्ये तुमचे एकदा तरी थायरॉईडचं टेस्ट झालंच पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य गोळी चालूच झाली पाहिजे. आणि 5वी टिप म्हणजे जर तुमचं ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे OGTT नावाची टेस्ट 16 ते 24 आठवड्यांमध्ये झाली नसेल तर प्लीज 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 ती करून घ्या. एक डेक्स्ट्रोज नावाच्या डेक्स्ट्रोज अनहायड्रेट नावाच्या सॅशेनी तुमचं फास्टिंगमध्ये एक सॅम्पल घेतलं जातं, 1 आवरला एक सॅम्पल घेतलं जातं आणि 2 आवरला सॅम्पल घेतलं जातं आणि त्याच्याने तुम्हाला जर प्रेग्नन्सीमधली डायबिटीज असेल तर ती डिटेक्ट करता येते. ह्या अशा माझ्या काही चुका टाळण्यासाठी आणि योग्यरित्या मार्गदर्शनासाठी माझ्या काही टिप्स होत्या. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.